Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात वैधता प्रमाणपत्र जात पडताळणी समितीनं रद्द केलं। त्यानंतर त्यांचा लोकसभेसाठी भरलेला निवडणूक नामांकन अर्जही बाद ठरला। पण रश्मी बर्वे यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की जात पडताळणी समितीला हायकोर्टाचा आदेश असल्याशिवाय जात प्रमाणपत्रावर पुनर्विचार करण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार नाही। खरंच असं असतं का? जात पडताळणी समितीला अधिकार नसतात का? नवनीत राणांच्या प्रकरणात नेमकं काय म्हटलं होतं हेच या व्हिडिओत पाहूयात। नमस्कार, मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबई तक। जात पडताळणी समितीला हायकोर्टाच्या आदेशाशिवाय जात प्रमाणपत्र रद्द ठरवण्याचे आदेश असतात का हे समजून घेण्याआधी रश्मी बर्वे यांचं प्रकरण काय आहे हे बघावं लागेल। खरं तर रश्मी बर्वे यांच्या नावाची रामटेकमधून घोषणा व्हायची होती तेव्हापासूनच हे प्रकरण सुरू झालं। रामटेकमधल्या सुनील साळवे नावाच्या व्यक्तीनं रश्मी बर्वे यांनी जात प्रमाणपत्रासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप त्यांनी केला होता। त्यांनी सुरुवातीला जात पडताळणी समितीकडे माहिती मागवली होती, पण त्यांनी ही माहिती देण्यास नकार दिला। त्यानंतर साळवेंनी माहिती आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आणि रश्मी बर्वे यांच्या जात वैधता प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणी केली। त्यानंतर माहिती आयुक्तांनी नागपूर जिल्हा पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले। पोलिसांनी चौकशी करून अहवाल हा आयुक्तांना पाठवला, पण रश्मी बर्वे यांनी हे आरोप राजकीय दबावापोटी होत असल्याचा युक्तिवाद करत हायकोर्टात धाव घेतली। त्यानंतर हायकोर्टाच्या सुरुवातीच्या निरीक्षणानंतर माहिती आयुक्तांनी आपले आदेश मागे घेत असल्याचं सांगितलं। या प्रकरणात रश्मी बर्वे यांना दिलासा मिळाला, पण यात राज्य सरकारची एंट्री झाली। साळवेंच्या तक्रारीची दखल घेत सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं रश्मी बर्वेंच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे आदेश समितीला दिले होते। दुसरीकडे वैशाली देविया या महिलेनं देखील जात पडताळणी समितीकडे तक्रार दिली होती। या आधारे जात पडताळणी समितीनं रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राची फेरतपासणी केली। रश्मी बर्वे या नागपूर जिल्ह्यातील रहिवासी नसताना त्यांना इथले अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं, त्यामुळे त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं जात पडताळणी समितीच्या आदेशात म्हटले। रश्मी बर्वे यांचे वडील हे मध्य प्रदेशातले रहिवासी होते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातल्या जातींचा लाभ घेता येणार नाही असे आक्षेप याचिकाकर्त्यांनी घेतले आहेत। फक्त सामाजिक न्याय विभागाच्या आदेशाने आणि एका तक्रारीच्या आधारावर जात पडताळणी समितीला जात प्रमाणपत्र फेरतपासणी करता येतं का? ते जात प्रमाणपत्र रद्द ठरवता येतं का? तर त्यासाठी नवनीत राणा प्रकरणात जात पडताळणी समितीनं काय म्हटलं होतं बघूया। नवनीत राणांचा जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेला आला तो 2015ला। अमरावतीतील सामाजिक कार्यकर्ते राजू मानकर यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती, पण एकदा जात प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची फेरतपासणी किंवा ते रद्द करू शकत नाही असं जात पडताळणी समितीने त्यावेळी म्हटल्याचं नवनीत राणा यांचे वकील दीप मिश्रा यांनी सांगितलं। नवनीत राणांच्या प्रकरणात हायकोर्टानं आदेश दिल्यानंतर जात पडताळणी समितीनं त्यांच्या जात प्रमाणपत्राची फेरतपासणी केली होती। त्यानंतर ते वैध ठरवलं होतं, पण अडसूळ आणि राजू मानकर यांनी हायकोर्टात आव्हान दिल्यानं हायकोर्टानं राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं। या निर्णयाला राणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती आणि सध्या सुप्रीम कोर्टात त्यांनी आव्हान दिले आणि सध्या सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे। राणांच्या प्रकरणात जो निकाल येईल तो येईल, त्याआधी भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आहे, पण राणांच्या प्रकरणात जात पडताळणी समितीनं जात प्रमाणपत्र एकदा दिलं की त्याची फेरतपासणी करू शकत नाही असं म्हटलं होतं। मग बर्वेंच्या बाबतीत असा निर्णय का? तर जात पडताळणी समिती अशी फेरतपासणी करू शकते का? तर सुप्रीम कोर्टाचे वकील राकेश राठोड सांगतात, कोणीही चुकीच्या मार्गाने आरक्षित जातीचे लाभ घेऊ नये यासाठी पडताळणी समिती काम करते। उच्चस्तरीय आदेश आल्यानंतर जात पडताळणी समिती एखाद्या व्यक्तीच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी करू शकते। कोर्ट किंवा सामाजिक न्याय विभागाचे हे उच्चस्तरीय आदेश असू शकतात। त्यानंतर जात पडताळणी समिती फेरतपासणी करण्याचा निर्णय घेते। अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, भटक्या विमुक्त यांना जात प्रमाणपत्र देण्याबाबत आणि पडताळणीबाबत जो कायदा आहे त्याची महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवर सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। त्यात म्हटलंय की एखाद्या व्यक्तीनं आरक्षित जाती किंवा जमातीचं चुकीच्या पद्धतीने प्रमाणपत्र मिळवलं असेल तर जात पडताळणी समिती सुमोटो चौकशी करू शकते किंवा उच्चस्तरीय आदेशानुसार संबंधित व्यक्तीला कागदपत्र मागवून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन जात प्रमाणपत्राची तपासणी करू शकते। चुकीच्या पद्धतीने जात प्रमाणपत्र जर मिळवलं असेल तर आणि तसा आढळल्यास ते रद्द करण्याचा अधिकारही जात पडताळणी समितीला असतो, पण संबंधित व्यक्ती आणि आदेश दिलेल्या अथॉरिटी सोबत संवाद साधून जात पडताळणी समितीला या गोष्टी करता येतात। रश्मी बर्वे प्रकरणात जात प्रमाणपत्र का रद्द झालं? जात पडताळणी समितीला ते अधिकार असतात का हे सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओंसाठी
मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.